ओके. नमस्कार, मी अनघा एरंडे. आजचा प्रोग्राम आहे मुलाखतीचा. माझं आजचा इंटरव्ह्यू हा शेवटचा इंटरव्ह्यू आहे. पण certainly not the least, or we have Pratima Lele with us today. Pratima Lele was one of our past Marathi Vishwa women presidents. आणि मला प्रतिमा बद्दल जास्त माहित नाहीये. I don't know her personally. She's been a volunteer for a lot of her events. मला त्याच्यावरून प्रतिमा बद्दल जास्त माहिती आहे. आणि I know you from the Marathi Vishwa Yoga Group, because आपलं जेव्हा MVCC मध्ये योगाचे क्लासेस आपले दर वीकेंडला असायचे, you were a big part of it. आणि मी तेव्हा तुला भेटली आहे, शकुनला भेटली आहे, सुनंदाला भेटली आहे. So many of you I have met through Marathi Vishwa Yoga. So first of all, welcome to this mulakhat, and really looking forward to it. And like I said, I don't know a lot about you. Parat again, welcome. आणि तुला तुझ्या शब्दातून तुझा स्वतःचा इंटरव्ह्यू करायचा आहे का? स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे का? ओके, ऑलराईट. नमस्कार, मी प्रतिमा लेले. मी या न्यू जर्सीत गेले 80 सालापासून राहते आणि या देशात आले तेव्हापासून इथेच राहते. मी मूळची दादरची, म्हणजे अगदी हिंदू कॉलनी नाही, पण हिंदू कॉलनीचा मेन रोड. आणि मग तिथून किंग जॉर्ज रुईया असं त्या सर्कलमध्ये पूर्ण माझं शिक्षण झालं, अगदी MSc पर्यंत. मग मी मर्क मध्ये नोकरीला होते आणि मग नंतर 80 साली मी इथे आले. आणि येण्याचं म्हणजे काय, खरं तर माझी बहीण इथे होती, तिने मला स्पॉन्सर केलं, ती सिटिझनशिप घेतली, मला स्पॉन्सर केलं, म्हणून मी आले. पण तेव्हा म्हणजे अगदी आपण इथे येऊन राहूच की नाही मला माहित नव्हतं. फक्त मला ग्रीन कार्ड मिळत होतं म्हणून मी आले. आणि नेमके त्याच पिरियड मध्ये, त्या प्रोसेसमध्येच मला आनंद भेटले. त्यामुळे मी आनंद म्हणाले की त्यांना पण काही खास इंटरेस्ट नव्हता. तर मी म्हटलं बरं आहे, मी 4 महिने जाऊन परत येणार होते, तशी मी जाऊन परत येते. मी परत आले, आमचं लग्न झालं इंडियात, तिथे संसार सुरू झाला. आणि मग नंतर आनंद एक दिवस मला म्हणायला लागले की आय थिंक इट्स अ गुड आयडिया टू गो बॅक. म्हणजे तुझं ग्रीन कार्ड जायच्या आधी आय थिंक वी शुड गो बॅक टू देअर. म्हटलं ठीक आहे, मग आता माझं ग्रीन कार्ड आहे, सो लेट मी गो अहेड आणि मग यू जॉईन मी. त्यामुळे 80 सप्टेंबरला मी आले. आनंद जॉईन मी 81 सप्टेंबर, बरोबर 1 वर्षाने. तर तोपर्यंत मी मग अर्थात मी तिथे केमिस्ट म्हणून जॉब करत होते मर्क मध्ये, त्यामुळे आय थॉट इट्स इझियर फॉर मी टू फाइंड अ जॉब हिअर. म्हणून मग मी पुढे आले. सुरुवातीला ऑफकोर्स बहिणीकडे 2 महिने राहिले आणि देन आय टूक अपार्टमेंट. मग बहीण न्यू जर्सी मध्ये आहे का? तेव्हा होती, बरेच वर्ष होती लिव्हिंगस्टन मध्ये. नाव शी इज इन रॉचेस्टर. असा माझा सुरू झाला. आणि मग अर्थात तेव्हा तरी मी 80 साली आले, म्हणजे माझी बहीण आणि 72 साली आली, तेव्हा तर खूपच कमी लोक होते. राईट. त्या कशा आल्या? त्यांची पण काही स्टोरी आहे का? म्हणजे लाईक व्हेन शी केम, डिड शी गेट मॅरिड अँड कम? येस, शी गॉट मॅरिड अँड केम, स्टँडर्ड प्रोसेस मध्ये. पण म्हणजे मला अगदी तेव्हा इतकं आठवत आहे की तरी खूप कमी. आणि आपण जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत येतो तेव्हा आपण तसं अगदी सगळे मिस करत असतो ना लोक. मी अगदी पहिल्याच आठवड्यात मी न्यूयॉर्कला गेले होते माझ्या एका मैत्रिणीला भेटायला. आणि आम्ही गाडीत बसायला बाहेर आलो आणि समोर येऊन एक सरदारजी आला. तर मला अगदी तो माझा सख्खा भाऊ भेटल्यासारखं. मी त्याला इतकं मोठ्याने स्माईल दिलं, माझ्याकडे बघतच राहिलं, ही कोण बाई माझ्याकडे इतकी असते. मग माझ्या लक्षात आलं तो जस्ट एक इंडियन आहे, म्हणून मला अगदी तो इतका आपला वाटत होता तेव्हा. म्हणून इतकं अशी ओढ होती तेव्हा. त्यामुळे मराठी कार्यक्रम कुठे होतोय म्हणजे आम्ही कुठूनही धावत सुटायचो की मराठी कार्यक्रम होतोय. मग मराठी विश्व सापडलं, त्यामुळे मग प्रत्येक कार्यक्रमाला मग तिथे जायला सुरुवात. असं करून मराठी विश्वाची ओळख माझी अक्षरशः आल्याच्या पहिल्या वर्षापासून झाली. आणि मर्कचं मी तुम्हाला सांगते आता. यू सेड तुम्ही इंडियामधून मर्क मध्ये काम करताय, राईट? हो. दॅट इज अमेझिंग. मर्क मध्ये मी 7 वर्ष काम केलंय. इकडे रावेला होते मी. रावेला होते. आय वॉज थ्रू अ कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, बट आय डिड देअर फॉर 7 years. Rave मध्ये. I mean, nice company, very good company, and he had a very good time also there.
अनफॉर्च्युनेटली इथे आल्यावर मी कधी फार्मास्युटिकल मध्ये काम नाही केलं. आय ऑलवेज वर्क फॉर अ केमिकल कंपनी. पण आय वर्क फॉर अ केमिकल कंपनी ऑलमोस्ट टिल 2000. ओके. आणि मग नंतर मी माझं करिअर बदलून मी कॉम्प्युटर मध्ये गेले. ओके. एंडेड माय करिअर. ओके. गुड. सो तुम्ही खूप काय केलंय. Yeah, I mean, not easy to make a switch from being a chemist to IT field also. So right. ते पण कसं, like, how did you decide to kind of? काय झालं, मी त्या कंपनीत जो 13 वर्ष होते ऍज अ क्वालिटी कंट्रोल मॅनेजर. आणि मग नंतर आमच्या कंपनीच्या आजूबाजूला खूप शेतं होती. आणि मग तिथे डेव्हलपमेंट झाली. मग आमच्या कंपनीतली केमिकल्स होती, त्याचा इतका वास यायचा, म्हणजे तो एक थेंब पडला तरी 1 माइल यू कॅन स्मेल इट असं. तर ते सगळे कंप्लेंट करायला लागले. त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की हा प्लांट बंद करायचा आणि अटलांटाला तर दुसरा प्लांट होता तिथे प्रोडक्शन द्यायचं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ऑफकोर्स वी ऑल वेअर लेड ऑफ. पण बिकॉज आय हॅड 13 years सर्व्हिस, आय गॉट गुड 9 months सेव्हरन्स. आणि तेव्हा तो चपचा टॉप गन म्हणून प्रोग्राम होता. सो आय कुड गेट इन टू दॅट प्रोग्राम अँड दॅट्स हाऊ आय started my career in computers. आपलं एक हे बरं असतं. आणि वी आर व्हेरी अडॅप्टेबल टू एनी चेंजिंग सिच्युएशन्स. येस. गुड करिअर मूव्ह. मग तुम्ही पण लक्षात आलं की तो केमिस्टचा जॉब हा सतत उभं राहून करायचा जॉब. इट्स नॉट दॅट इझी ऍट द लेटर एज. सो आय वॉन्टेड सम जॉब डेस्क वाला. सो त्या दृष्टीने पण मला वाटलं दिस इज अ गुड थिंग टू डू. यू कॅनॉट कीप ऑन रनिंग इन द लॅब फुल टाइम. राईट. मग चब मध्ये होता का मग आफ्टर दॅट चबचा प्रोग्राम? नाही, चब मध्ये नाही. देन आय वॉज इन, आय स्टार्टेड विथ AT&T. Then I changed my career into validation, so I can make use of my chemistry, instrumental knowledge and computer असं करून validation. मग ते करताना मला ते प्रोग्रामिंग आवडायला लागलं, Oracle क्लिनिकलचं. So I asked my boss, can I learn this? So म्हणलं sure you can do that. मग असं करत करत मी Oracle क्लिनिकल प्रोग्रामर झाले. Very nice. Nice transition ahead. Right. Nice. I lucked out kind of. Yeah. Good story. And something for other people to consider that you should not cubbyhole yourself into one spot. Oh yeah. Especially या देशात सहज शक्य आहे चेंज करणं. Right. That is the beauty of this country. Very good story. And so coming back to again मराठी विश्व, तुम्ही म्हणाला तुम्ही प्रोग्राम जॉईन करायचा आणि मजा यायची. What made you decide to join the BOD also? इतके वेळा मी त्या प्रोग्रामला जायची तेव्हा मला कळायचं की ते कार्यकर्ते किती काम करतात. आणि मग माझ्या लक्षात आलं की मराठी विश्व किंवा महाराष्ट्र फाउंडेशन या ऑर्गनायझेशन चॅनल 13 सारख्या नाहीये की तुम्ही वर्गणी द्या and you are done with it. तिथे मनुष्यबळ इज इम्पॉर्टंट, की जिथे पेड सर्व्हिस नाहीये कोणाची. त्यामुळे आपल्यापैकी कोणी जर काम केलं नाही तर हे चालू शकणार नाही. पण मग मलाही असं वाटलं की आपण इतके वर्ष हा फायदा घेतला कारण कोणीतरी तिथे भरपूर काम केलं. सो इट्स माय ड्युटी नाव टू गिव्ह माय फेअर शेअर. म्हणून मी माझ्या मुली कॉलेजला गेल्याबरोबर मराठी विश्व जॉईन केलं. दॅट्स हाऊ आय रिअली स्टार्टेड. की ऍक्च्युअली आणि मला तशी हमाली करायला आवडते. पहिलं वर्ष हे सगळ्यांचं हमालीचं असतं आणि इट्स एन्जॉयबल, म्हणजे देर इज नथिंग रॉंग इन इट. पण मग त्याच्यातून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकता. साधी ती चहा आणि कॉफी मधल्या वेळेत एकदम हजाराचा लोक आली की त्यांना कशी द्यायची पटकन, तुम्ही प्लॅनिंग केलं नाही तर ते शक्य नाही. आय अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हॉट यू आर सेइंग. बिकॉज आम्ही पण ते चहा कॉफी, मग चहा किती ऑर्डर करायचा, कॉफी किती करायची, साखर पाहिजे का नाही पाहिजे, मग साखर कशी ठेवायची, मग स्टरर्स पाहिजे, मग स्टरर प्लास्टिकचे पाहिजे का लाकडाचे पाहिजे, मग ते कप्स कसे पाहिजे. म्हटलं देयर इज सो मच डिस्कशन ऑन चहा कॉफी. अगदी 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 अगदी. आणि ते मोठे जे आपल्याकडे पॉट्स आहेत ते कधी ऑन करायचे, मग कोणी कोणी मध्येच येऊन अर्ध झाल्यानंतर त्याच्यात गार पाणी चालतं, मग ते नॉन फंक्शनल होतात. देयर आर सो मेनी थिंग्स यू हॅव टू रिअली वॉच. राईट. चहा कॉफी इज अ गुड लर्निंग एक्सपिरियन्स देअर.
I know that is a management skill in itself. Yeah, absolutely. Yeah, making sure everybody gets it right. That's कारण तो चहा दुपारी सगळ्यांना इतकी तल्लपलेली असते की तो अगदी नाही दिला तर चेहरे बघण्यासारखे असतात. आणि संपला तर परत ते त्याच्याबद्दल ऐकायलाही लागतं, तुमचा चहा संपला. अगदी. that is good. So असं तुमचं पहिलं वर्ष असं गेला. आता आमचं पहिलं वर्ष गेलं. मग दुसऱ्या वर्षी मी ट्रेजरर होते. That was our 25th year for Marathi Vishwa. Right. So that was Puneet's second year as a president. Okay. I learned a lot from her. म्हणजे ऑर्गनायझेशन स्किल्स कशी पाहिजेत ते आधी पण शैला बिला सगळ्यांकडे मी बघतच होते, पण पुनीच्या हाताबरोबर मी 2 वर्ष काम केलं. आणि रिअली तिसऱ्या वर्षी, आणि त्यामुळे मला ते एक दुसरं कळलं की मेंबरशिपचा डेटा कसा ठेवायचा, पैसे कसे बरोबर ठेवायला पाहिजे, काय होतं पैशांचं, हे पण मला सगळं व्यवस्थित कळलं होतं. दॅट हेल्प मी अ लॉट व्हेन आय बिकेम अ प्रेसिडेंट. आणि स्नेहल वॉज माय ट्रेजरर, सो मला काही फार काळजी करायला लागली नाही. And that's how I really started. Okay. And Puneet really forced me की I must become a president that year. तेव्हा मी खरं तर त्या मधल्या पिरियड मध्ये आम्ही पेन्सिल्व्हानियात, म्हणजे आनंद पेन्सिल्व्हानियात मूव्ह झाले होते, आणि म्हणून मग मी पण घर रेंट करून तिकडे जॉईन झाले. पण मधले 3 वर्ष मी DC ला काम करत होते, त्यामुळे मी दर रविवारी संध्याकाळी ड्राईव्ह करून जायची आणि शुक्रवारी परत यायची. दॅट्स हाऊ आय डिड फॉर 3 years. आणि ते नेमकं माझ्या प्रेसिडेंट इयर मध्ये झालं. पण फॉर्च्युनेटली आमची टीम चांगली होती. म्हणजे मला पुनीत म्हणाली तू हो, वी विल सपोर्ट यू. माधुरी वॉज माय व्हाईस प्रेसिडेंट. आणि माधुरीने मला सांगितलं होतं की तुला जी काय मदत लागेल ते मी करीन, आणि ती अक्षरशः माझ्या पाठीशी उभी राहिली. प्रदीप देवल वॉज अवर सेक्रेटरी दॅट टाइम, सो दॅट वॉज अ बिग हेल्प टू. And Snehal was treasurer. So we had a very good team. Yeah, that's a very strong team. Because I know Pradeep Deval very well. He's also extremely well organized. Oh, very thorough. म्हणजे कधी मला हसायला यायचं, पण इट वॉज रिअली अमेझिंग की ते इतक्या मायन्यूट डिटेल्स त्यांनी लिहायचे. त्यांनी कॉफीसाठी एक मोठं आर्टिकल लिहिलं. कॉफी कसं तंत्र कसं सांभाळायचं. ओके. त्या आमच्या ह्याच्यात प्रदीपच्या आयडियानी आम्ही पहिल्यांदा खरं स्ट्रक्चर्ड बेबी सिटिंग असं चालू केलं, विच वॉज नॉट देअर बिफोर. माझ्या मुली जेव्हा मी प्रोग्रामला जायचे, त्या जेव्हा मोठ्या झाल्या, म्हणजे 12-13 वर्षाच्या, त्या बेबी सिटर म्हणून नेहमी काम करायच्या. त्या माझ्या 2 मुली आणि सप्र्यांची मुलगी, अशा 3 जणी करायच्या. मग आम्ही त्यांना क्रेयॉन आणून द्या, अमकं तमकं असं त्या मुलांना बिझी ठेवायला ठेव. बट इट वॉजंट अ स्ट्रक्चर्ड वन. सो प्रदीप म्हणाले इतकी मुलं येतात, आपल्याला जर यंग क्राऊडला अट्रॅक्ट करायचं असेल की ज्यांची लहान मुलं आहेत, त्यांना आपण जर त्या मुलांना त्यांच्या गटानुसार एक वेगवेगळे काहीतरी ठेवले, देन दे विल फील मच बेटर. की आपल्याला 6 तास जायला हरकत नाही, त्या मुलांना पण यायला आवडेल. म्हणजे त्या निमित्ताने आपल्याला नवीन यंग जनरेशन मिळत राहील इथे येणारी. दॅट्स हाऊ इट रील्स. 2 मिनिटं. आय एम सॉरी, मला खोकला येत होता. बोल प्लीज. तर अशा दृष्टीने तो एक मोठा हे सुरू झाला. आणि मला असं वाटतं की पुढे ते बऱ्यापैकी चालू राहिलं, निदान मी तरी पाहिलं. पण मग नंतर आता माहिती नाही, कारण आपली मुलं नसतील तिथे जाणारी, तर एवढं कळत आपल्याला काय होतं. पण होपफुली पुढचे लोक पण करत असतील. Yeah, आणि actually that was a good idea because you want younger generation to come in, right? Exactly. Families will have little kids, and if you don't have babysitting option, what are they going to do, right? मग शेखर पोणतांबेकरांनी नवीन मुलांचं चालू केलं की त्यांचे रेग्युलर कार्यक्रम, की त्यांच्या मीटिंग्स होतील, म्हणजे त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि इट वर्कड आउट गुड. आणि तेव्हा ते एक दर महिन्याला आपण मराठी विश्ववृत्त काढायचो, त्याचं एक खूप काम असायचं. ते आता काही निघत नाहीये, पण ते, आणि आता डिजिटल पण बरंच झालं, पण ते फॉर्मॅट नीट करून करायचं. मग ते घड्या घालायच्या त्याच्यात, ते स्टेपल करायचं, कारण सगळीकडे पैसे वाचवायचे ना, दार करून जगणं रक्तात होतं तेव्हा. त्यामुळे अशी खूप कामं केली गेली. इट वॉज फन दो. आम्हाला वृत्त इतका छान आठवतं, बिकॉज आम्ही जेव्हा न्यूजर्सीत आलो होतो, मेंबर झालो, तेव्हा ते वृत्त यायला लागलं. आणि
आय यूज टू लुक फॉरवर्ड टू रिडिंग इट बिकॉज खूप माहिती कळायची त्याच्यातून. एक्झॅक्टली. त्याच्यातून पण अशी लोकांची नावं कळायला लागली की कोण कोण बरोबर करताय. आणि इट वेंट डिजिटल. एका कुठल्या तरी एजीएम मध्ये ते डिसाईड झालं होतं की म्हणजे आता इंटरनेट आहे, लोकांकडे ईमेल आहेत, मला अजून आठवत आहे. आम्ही आता प्रिंटिंग आणि याचा एक पैसा पण खूप खर्च व्हायचा उगाच उगाच. आणि इट वॉज म्हणजे खूप तास लागायचे की सगळी ती वृत्त 500-600 फॅमिलीजना पाठवायची. मिलिंग कॉस्ट, फोल्ड करा, इट वॉज अ बिग जॉब. म्हणजे 1-2 संध्याकाळ जायचे त्याच्यात सगळ्या. ओके. अजून काय आठवणी आहेत तुम्हाला तुमच्या? आणि एक सुयोगचं 2 नाटकं आली होती. म्हणजे इट वॉजंट रिअली. आधी सुयोगची नाटकं कशी आपण फंड रेझिंग साठी केली होती, राईट. तर माझ्या ह्याच्यात मला त्यांचा फोन आला की अशी आम्ही येतोय, दे वॉन्टेड मनी, ओके, सो तुम्ही कराल का असं. तर मी माझ्या कमिटीला विचारलं करायचं का, तर ते म्हणायला लागले आपल्याला किती पैसे मिळणार, इट्स लॉट ऑफ वर्क, नको करूया. दॅट टाइम आय कुड कन्व्हिन्स देम की आपल्याला जेव्हा पैसे हवे होते हे आपलं कम्युनिटी सेंटर करायला, तेव्हा आपण त्यांना इतके वेळा बोलवून घेतलं आणि आपण पैसे उभारले. नाउ फर्स्ट टाइम दे आर आस्किंग. आणि असं नाही की आपल्या पदरचे पैसे जाणार आहेत. वी मे नॉट मेक फंडरेजर सारखे पैसे, बट वी विल मेक सम मनी. सो इट्स ऑलवेज गिव्ह अँड टेक अँड वी हॅव टू डू दॅट. आणि म्हणून मग ती नाटकं केली, चांगली पण झाली, तेवढे पैसे पण मिळाले, नॉट फंडरेजर सारखे, पण वी मेड सम मनी आउट ऑफ दॅट. दॅट वॉज अ गुड. नंतर लोथ्यांनी एक नाटक आणलं होतं, त्यांनी लिहिलेलं, प्रभावळकर काम करणार होते, ते त्यांना करायचं होतं. आणि असं काय होतं, आपल्या गणपती आणि दिवाळीच्या मध्ये ते 2 मेजर प्रोग्राम असतात, त्याच्यात खूप वेळ जातो. ती कार्यकारिणी अगदी ऑगस्ट मध्ये झाली, जुलै ऑगस्ट मध्ये झालेली असते, एव्हरीबडी इज न्यू. आणि त्या ह्याच्यात मला आणखीन एक कार्यक्रम खरा करायचा नव्हता, पण अगेन लोथ्यांना करायचा होता. मी त्यांना म्हटलं की आम्ही ऍडव्हर्टाईज करू, आम्ही मदत करू तुम्हाला सगळी, पण बाकी त्या सिटिंग अरेंजमेंट वगैरे हे आमच्यावर तुम्ही लादू नका. आणि ही अंडरस्टूड. आणि तो एक एक्स्ट्रा कार्यक्रम, म्हणजे दिस आर ऑल एक्स्ट्रा कार्यक्रम झाले. ओके ओके. तर एवढं सगळं झालं म्हणजे. बाकीचे तर 5 स्टँडर्ड असतातच, त्याला काही राईट. नाही, but it is a lot of hard work. You have to give so much of your personal time to it. Oh yeah. राईट. म्हणजे खूपच काय, लोक चौकशी करतात, लोकांना प्रश्न असतात आणि तुम्हाला रोजच काहीतरी नवीन असतं, राईट. लाईक एव्हरी डे you have a new question from either members, तुमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, ट्रस्टीज, कुठून पण, इंडियावरून पण लोक कधी काय प्रश्न विचारतात किंवा प्रॉब्लेम असला की कळवतात की असं असं झालंय, कॅन यू हेल्प अस ऑर समथिंग. द वर्क इज प्रिटी हे कधी कधी वेळ जातो म्हणजे त्याच्यात, पण राईट राईट. सो आफ्टर एमव्ही व्हॉट लाईक. आणि तुम्हाला आफ्टर एमव्ही म्हणजे काय, तीच ऑलवेज. जसं म्हणजे आम्ही प्रेसिडेंट होते तेव्हा वृत्त काढलं की आम्ही प्रत्येक वेळेस ते नंदाना पाठवायचो, नंदा प्लीज प्रूफ रीड करा, काही सजेशन्स असतील तर सांगा. मला जसा त्या आधीच्या लोकांनी फायदा दिला त्यांच्या नॉलेजचा, तसा आय एम ऑलवेज रेडी. म्हणजे मी कधी कोणी विचारलं तर आय एम ऑलवेज देअर. त्यांना प्रोग्राम असतात तेव्हा मी नेहमीच वाढायला म्हणा किंवा कुठेतरी असतोच. आपण एकदा म्हणजे ते म्हणतात ना, एकदा तुम्ही आई झालात की तुम्ही परमनंट आई होता, तसंच आहे. एकदा तुम्ही मराठीत विश्वास गेला की यू कॅन कम आउट ऑफ इट, यू विल ऑलवेज बी देअर. Yeah, no, we have always seen you as a volunteer. आणि I remember MV40 ला पण तुम्ही खूप मदत केली होती. सकाळी ते नाश्तापासून तुम्ही उभे होता संध्याकाळपर्यंत, म्हणजे करायलाच लागतं. Yeah, you have to do all those things. What did all this teach you? खरं तर म्हणजे एकदा दोनदा असे प्रसंग आले की आपण लोकांना तिथे सहज सांगायला जातो की तुम्ही हे करू नका, अँड दॅट पर्सन टेक्स इट व्हेरी, की आपण खूप अरोगंटली बोललोय असं. आपण खरी त्या ह्यानी बोलत नसतो, तो माणूस चिडतो, तेव्हा आपल्याला आपलं डोकं शांत ठेवायला लागतं. आणि कळतं की आपण किती तिथे जरी काम केलं तरी समोरच म्हणतात ना, कस्टमर इज ऑलवेज राईट. तसंच आहे की सभासद इज ऑलवेज राईट. यू कॅन नॉट रिअली चॅलेंज हिम, आणि तुम्हाला तुमचं डोकं कायम शांत ठेवूनच त्यांना उत्तर द्यायला लागतात. हा एक अगदी मोठा हे मी शिकले की यू हॅव टू
keep your cool down all the time. No, that is true. नाही पण it like most of you gave this answer also that तुम्हाला खूप वेगवेगळे लोकांशी पण भेटायला मिळालं. म्हणजे आय नो आपण म्हणतो की आपल्याला ऑफिसमध्ये पण वेगवेगळी लोक भेटतात, आपल्याला पर्सनल लाईफ मध्ये पण भेटतात, पण आय फील दिस इज रिअली व्हेरी डिफरंट. तुम्हाला खूप असे सिच्युएशन्स कधी कधी येतात की व्हेरी युनिक टू विश्व ओनली. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि आपण कधी त्याचा विचारच केला नसतो आणि आपल्याला असं वाटत पण नाही की हा समोरचा माणूस इतका ही विल दॅट पर्सन विल गेट हर्ट सो मच. राईट राईट. साधं सांगितलेलं असतं आपण अमुक करू नका, तर त्यांना असं वाटतं की आपण प्रेसिडेंट झालो किंवा आपण म्हणून आपण हे करतोय. असं काही नसतं ते. आणि खरं तर प्रेसिडेंट आपण होतो तेव्हा सुद्धा काय होतं की 11 जणांची कार्यकारिणी जी असते ते सगळे आपण तसे सारखेच असतो. असं सगळे एक बेसिक लेवल प्रत्येकाची असतेच इथे आलेल्या प्रत्येक माणसाची. त्यामुळे फक्त थोडी कमी जास्त विलिंगनेस, म्हणजे माझ्याही मते की प्रेसिडेंट मध्ये जास्त गुण असतात का हे मला माहिती नाही, पण त्यांना जास्त वेळ द्यायची किंवा इच्छा असते, कळलं ना, मागे राहण्यापेक्षा, किंवा थोडंसं धाडस असेल. दॅट्स द ओनली डिफरन्स. पण अदरवाईज दे ऑल आर सेम. आणि हे जर प्रेसिडेंटने पण लक्षात ठेवलं की 11 जण आपण सगळे एकच आहोत, आय एम जस्ट होल्डिंग द फ्लॅग, दॅट्स ऑल इट इज. नाही, आणि बेसिकली आपलं पण संस्था अशी आहे, आपण म्हणतो पण समता ही महाबळा, राईट, आपलं वाक्य असंच आहे. आणि त्या 11 जणांच्या सहभाग नसेल तर कुठलीही गोष्ट होतच नाही. म्हणजे काही होत नाही. तुम्हाला जे काही करायचं असतं ती सगळी लोक तुमच्या पाठीशी आहे म्हणूनच ते काम होतं. ऍक्च्युअली काम होतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट. सो आजकाल तुम्ही काय करता मग? व्हॉट इज त्या म्हणजे मराठी शोला ज्या मदत लागेल तेव्हा ती, पण त्याच्यापेक्षा मला आय रिअली हॅड हॉबीज विच आय हॅड नेव्हर परस्यूड. नोकरी, मुलं, या संसार ह्याच्यात कधी झालं. त्यामुळे सध्या माझं क्विल्टिंग इज माय हॉबी, निटिंग इज माय हॉबी, अँड ड्रॉइंग इज माय हॉबी. सो सध्या आय एम बिग टाइम इनटू ड्रॉइंग. ते मागचे ड्रॉइंग तुमचे आहेत का सगळे? या. व्हेरी नाईस. मला ते घोड्याबद्दल विचारायचं होतं. खूप छान स्केच आहे. घोडा वॉज माय फर्स्ट वॉटर कलर. आता मी वॉटर कलर चालू केलं आणि इट हॅज रिअली कम आउट गुड. Yeah, it's really good. Very good. Thank you. आणि नेटिंगचं मला माहितीये क्लब 55 त्यांचंही काहीतरी चालू असतं. क्लब 55चं असतं चालू. तर त्याच्यात काहीतरी निटिंग करून काय हॅट्स इतक्या जणी करत असतात तिथे. आणि अगदी काही जणी इतक्या, म्हणजे शैला आणि माझी एक आणखी मैत्रिणी नेली, त्या अगदी आंबे पाडल्यासारख्या 10 टोप्या वगैरे असतात. मी काही त्या स्पीडनी करत नाही, पण तरी करते. ओके ओके. पण आय लाईक टू पार्टिसिपेट इन सम फॉर्म ऑर अदर. राईट. नाही, आणि क्विल्टिंग इज व्हॉटएव्हर लिटिल यू कॅन डू असं. ओके. क्विल्टिंग इज ऑल्सो अ ग्रेट हॉबी. माझ्या मुलांनी आता क्विल्टिंग नाही केलं, पण त्यांनी त्याचे जे सगळे जुने टी शर्ट्स होते टू सम कंपनी, आणि मी त्याला, मला न सांगता त्यांनी असं केलं, बिकॉज आय वुड हॅव टोल्ड हिम व्हाय डिड यू गिव्ह इट टू समबडी एल्स. आपल्या न्यू जर्सी मध्ये इतक्या मराठी बायका जे क्विल्टिंग मध्ये असे माहीर आहेत, त्यांनी केलं असतं. म्हणजे सो बेसिकली त्याचे जे कॉलेजचे टी शर्ट्स होते, हायस्कूलचे आणि कॉलेजचे, ही सेंट इट टू सम क्विल्टिंग कंपनी, आणि त्यांनी त्याचे लोगोस कापले आणि क्विल्ट करून पाठवला. म्हणजे दॅट्स अ व्हेरी नाईस, गुड मेमरी फॉर देम ऑल द टाइम. आणि ते इतकं छान आलं की नाव ही डझंट वॉन्ट टू यूज इट. मला म्हटलं नाही, ते खराब होईल आता, तर त्यांनी बॉक्स मध्ये बंद केलंय. पण म्हटलं वेन एव्हर यू बाय अ हाऊस ऑर व्हॉट एव्हर, व्हाय डोंट यू पुट इट ऑन अ वॉल, इट विल लुक नाईस. आय एम होपिंग ही डज दॅट. पण इट्स कम आउट ब्युटिफुल. आणि काय ते तुम्ही ॲमिश क्विल्टचे डिझाईन्स पण बघितले, इट्स अमेझिंग. रांगोळ्यासारखं दिसतं, राईट, ते सगळं सुंदर. आणि ते पण डोक्याचं काम आहे. मला ते कधी, ते तर मला नाही जमणार. डोकं, पेशन्स पाहिजे. पेशन्स. येस, पेशन्स इज रिअली इम्पॉर्टंट. नाही, पण ते इव्हन ते कापायचं कसं, बायस, आणि मला ते आय एम नॉट व्हेरी गुड ॲट ऑल दॅट. यू हॅव टू की परफेक्ट झालं पाहिजे, हे तुम्हाला आतून पाहिजे, तरच ते चांगलं होतं. म्हणजे प्रत्येक वेळेस कॉर्नर बरोबर आला नाही की मला तो उसवावा लागतो. आय कॅनॉट टेक इट.
बिकॉज कोणाला कळलं नाही तरी ते तुम्हाला माहितीये, तुम्हाला कळतं, ते मला दिसतं. बाकीच्या आय एम लाईक दॅट म्हणजे. सो ते तसं. पण आता यू सेड युअर सिस्टर इज इन रॉचेस्टर राईट नाव. ओके. सो तुम्ही दोघी बहिणीच आहात का? आम्ही दोघीच बहिणी. ओके. सो गुड. आणि आमच्यात अंतर पण कमी आहे, त्यामुळे वी आर गुड फ्रेंड्स ऑल्सो. आणि म्हणजे शी वॉज अकॅडमिकली ओनली 1 year ahead of me, त्यामुळे तिच्या सगळ्या मैत्रिणी मला माहिती आहेत, माझ्या मैत्रिणी तिला. Works out good. Yeah. That was a nice story की I didn't know तुम्ही असं पहिले आला होता because she asked you. But see, this is how life changes, right? Yeah. The story also, but कधी कधी काय काय गोष्टी अशा घडतात, तुमचं आयुष्याचं वळण अजून कुठेतरी निघून जातं म्हणजे. सो व्हेरी नाईस स्टोरी. आणि आता व्हॉट एव्हर यू हॅव अचीव्ड, लाईक being a chemist, being in IT, leading a non-profit org, बाकीचे तुमचे छंद, जाता जाता, like, is there anything you want to basically say to women? What have you learned from your life that you would want to tell other women? नाही, मला फक्त सगळ्यांना सांगावं असं वाटतं की प्रत्येकाच्या अंगात काहीतरी कला असेल, काही कशाची तरी आवड असेल, सो ती त्यांनी जोपासलीच पाहिजे. त्यांना जो काय वेळ मिळेल तो थोडा तरी कम्युनिटीला द्यायला पाहिजे. सो दे विल फील गुड अबाउट इट. म्हणजे खरंच मराठी विश्वात जाणं इतकी चांगली गोष्ट आहे. लोकांना वाटतं की कशाला जायचं, असं नाहीये. खूप मजा येते. आणि आमच्याकडे काय, आनंद इज व्हेरी क्वाइट. मला बोलायला आणि लोक भेटायला खूप आवडतात. त्यामुळे मला लोकांशी बोलण्याची हौस मी मराठी विश्वात जाऊन पूर्ण करून घेतली. सो आनंद इज गुड. यू गो देअर अँड यू मीट पीपल ऑल द टाइम अँड दॅट विल वर्क आउट गुड फॉर यू. सो त्यांनी तसं करायला पाहिजे असं मला वाटतं सगळ्यांनी. कारण काय, एकदा रिटायर झाल्यानंतर मग हॉबी शोधून चालत नाही. यू हॅव टू थिंक अबाउट इट. यू हॅव टू प्लॅन इट मच बिफोर दॅट. की वाचनाची असेल, कशाची असेल, पण की आपण रिटायर झाल्यावर एकदम एवढा वेळ मिळणार तेव्हा आपण काय करणार हे आपल्याला माहिती पाहिजे. अँड देन द लाईफ इज सो ब्युटिफुल. देन यू रिअली एन्जॉय एव्हरी मिनिट ऑफ इट. नाही, तुम्ही तर खूप काय काय केलंय. जर तुमचा काय क्विल्ट आहेत का आजूबाजूला, ते तुम्ही दाखवू शकता? Yeah, I think this is my wall hanging. Can you see that? हो, दिसतंय, बरोबर दिसतंय. हे तुम्ही केलं सगळं? हे मी केलंय. Oh my God. It's like a panel वरनं केलंय, पण the way the thing is की it looks 3D, की ती हरणं बाहेर खिडकीतून तुमच्या दिसतायत असं. So I really like that. Oh my God, you made that, right? Yes. आणि तुमच्या मागे पण अजून एक क्विल्ट आहे का? Yeah, this was the one I think from Alaska. Wow. So all Alaska pictures I have. Very nice. खूप सुंदर आहे शैला आणि प्रतिमा. सॉरी, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. Oh my God. मग एकदा असं, इफ आय न्यू तुम्ही क्विल्टिंग करत होता, आय वुड हॅव सेड प्लीज पुट देम ऑल आउटसाइड आणि सगळे खूप म्हणजे बेडस्प्रेड्स खूप केले. आय हॅव क्वाईट मेनी क्वीन साइज बेडशीट्स विच आय यूज ऑल द टाइम. Oh my God. Okay. मग एक साधारण किती वेळ लागतो बेड स्प्रेड करायला? इट्स व्हेरी हार्ड रिअली. कारण इट्स व्हेरी हार्ड टू आन्सर दॅट क्वेश्चन. कारण कधी कधी केलं तर तुम्ही पटकन 2 आठवड्यात पण करू शकता. कळलं ना तुम्ही. कधी कधी रेंगाळत अनंत महिने. आता माझ्याकडे एक केलेलं आहे, ते 15 वर्षापूर्वी चालू केलं आणि ते इतकं थोडंसं राहिलंय खरं, पण ते मी अजून पूर्ण केलं नाहीये. सो some motivation or something. नाही, that gives me a very good idea because आपण इतकं सगळे बायका हे करतात. I'm thinking maybe we should have some kind of a प्रदर्शन in MVCC. Yeah, that's not a bad idea. Yeah, की तुम्ही हाताने काय केलेली एक गोष्ट किंवा 2 गोष्टी घेऊन या आणि आम्ही इथे प्रदर्शन करू आणि so people can see it. We can put your name and what you did. Yeah, that's not a bad idea. आणि आय एम शुअर इतकी टॅलेंट आहे आपल्या सगळ्या बायकांच्या मध्ये. राईट. इट विल बी फन. Yeah, it will be fun. आणि तुमचंच बघून I never knew this about you. Really. तुम्ही क्विल्टिंग करताय. नाही, खरंच मला हे माहित नव्हतं. निलिमा जोशी करतात. मला निलिमा जोशी, ती खूप करते, खूप करते. मी माझी गुरु आहे. ती आणि माझी बहीण माझ्या गुरु आहेत क्विल्टिंगच्या. त्याचा जोक सांगतो हिला. मी जेव्हा पहिल्यांदा क्विल्ट करायला गेले तेव्हा मला माहित होतं निलिमा करते.
खूप स्नो पडला होता, म्हणजे इतका स्नो की जेमतेम चालता येत होतं. आय कॅन वॉक टू हर हाऊस. ओके, तर मी आणि त्या दिवशी मला इतका झटका आला, कारण सुट्टी होती, 2 दिवस मिळणार होती, तर आज आपण करूया. माझ्याकडे एक रुलर नव्हता, तो तिच्याकडे, मला माहित होतं. मी ती एवढ्या स्नो मध्ये अशी 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 करत चालत गेले, म्हणजे तिचं दार सुद्धा उघडत नव्हतं, एवढा स्नो होता. मी बेल वाजवली, तिला कळेच ना कोण आलंय. मी म्हटलं, अगं मला ती पट्टी हवी आहे. ती मला म्हणली, कर्म, तू या स्नो मध्ये ती पट्टी घ्यायला आली. त्यामुळे ती म्हणते, दरवेळेस खूप स्नो पडला की मला तुझी आठवण येते, आता बहुतेक प्रतिमा येणार आहे काहीतरी घ्यायला. No, no, that's a good hobby. I love seeing all this. Yeah. Yeah, I mean, it's a lot of work. But like you said, तुमचा mental stimulation पण Oh, it's a very relaxing hobby. Very relaxing hobby. Okay. It probably won't be relaxing for me. मला स्वतःला टीव्ही बघायला अजिबात आवडत नाही. मी तुला म्हटलं ना, 3 वर्ष जेव्हा मी DC ला कामाला जात होते, तेव्हा मी रोज गाडीतून जाताना ते माझं पोर्टेबल मशीन आणि या सगळ्या पट्ट्या आणि ते मॅट घेऊन जायची. आणि मग आठवडाभर संध्याकाळी घरी आल्यावर काय करायचं, कारण मी टीव्ही बघत नाही ना, त्यामुळे मी तिथे क्विट करत बसायची. त्यामुळे ती क्लिनिंग लेडी जी यायची रोज, ती मला म्हणायची, ओ दॅट लेडी, क्विल्टिंग लेडी, असं ती मला म्हणायची. पण ते 3 वर्ष मी भरपूर क्विल्ट्स केली, कारण दुसरा काही उद्योग नव्हता. नाही, मला 2 व्यक्ती माहिती आहेत, निलिमा जोशी आणि स्वाती वडनेरकर. खूप छान. शी डज अ ब्युटिफुल जॉब टू. स्वाती ऑल्सो डज. ओ माय गॉड, तिचे पण छान आहेत, पण निलिमाचा पण हात सुंदर आहे. आणि आपण सुंदर आहे. आपल्या योगा गुरूंना एकदा बेड स्प्रेड दिलं होतं, मला तेही आठवतं. But so happy about it. So many good old days, right? प्रतिमा, आपण काय काय करायचो ते योगा गुरु. खरंच. ते गुरु पौर्णिमा, न्यू इयर्स, we had so much fun. But yeah, going down memory lane. So thank you very much for talking to me today. अजून काय, I'm pretty sure काही ना काहीतरी राहिलं असेल. काय मी did I forget to ask you? मुद्दे बरेच काढले होते, काय बरेच राहिलं असेल. परत घेऊ नाही तर. That's fine. Definitely we will do something. And your pictures, your sketches and paintings are very beautiful also. Oh, thank you very much. Thank you very much. मागे सुंदर दिसतंय. So thank you. खोली मी सध्या, माझी लिव्हिंग रूम इज माय हॉबी रूम, असा प्रकार आहे सध्या. नाही ते दिसतंय, पण व्हेरी नाईस. आय एम हॅपी यू आर डुइंग समथिंग फॉर युअरसेल्फ. Keeping yourself busy also. So thank you very much. And hopefully our paths cross again. But I think I want to do some kind of an exhibition. We'll start thinking about it. Okay. Will do. Okay. Thank you very much. Thank you for inviting me. Okay. Bye. Bye. 2 मिनिटं थांबा.